फिरता घालू दे. आम्हाला ऐकायचं नाही. वाचे करते पहिले. हा? वाचे करते. वाचे कर, बोल. त्यांना घे. आम्हाला कळू दे कसं वाटतं. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान स्वामी महाराज की जय. कोणी येणार तुम्हाला? तुमच्यावर मार करेल काय तिथे घरी? तिकडचं नाही. खातं बऱ्याच. हा? तिकडचं ओय. जो परतेल किष्किंधा भुवनी तो दंडीन रास बारोहणी तारा रुमा पाही परतोनी तो मात्रा दमनी महापापी. राजा सुग्रीवाने सांगितलं, या नगरातल्या वानराला सर्वांना सूचना दिली किष्किंधा नगरीमध्ये जो प्रभू रामचंद्राच्या सीतेचा शोध करायचा टाकून जो नगरीमध्ये या ठिकाणी परत येईल त्याच्या त्या ठिकाणी 5 पाट काढून गाढवावर बसून मिरवणूक केल्या जाईल. आणि स्वतः राजा सुग्रीव पण करतात, मी प्रभू रामचंद्राच्या सीतेचा शोध लागेपर्यंत माझ्या 2 पत्न्या तारा आणि रुमा यांचं तोंड बघणार नाही असं त्या ठिकाणी पण करतात. सीता शुद्धी साध्य न होता श्रीरामी सुखी न करिता जो परतेल मागुता तो दंडी जे पालता तप्त तैली. सुग्रीवाने सांगितलं, प्रभू रामचंद्राच्या सीतेचा शोध करायचा आहे. हे कार्य न करता जो परतेल महागारी येईल त्याला त्या ठिकाणी शिक्षा केली जाईल, त्याला सुळावर दिल्या जाईल. पहिला राजाचा नियम होता, आज त्या ठिकाणी शिक्षा जरी केली तरी पण त्या ठिकाणी साधी सुधी शिक्षा केल्या जाते. त्याच्यामध्ये पर्याय व्यवस्था आता निर्माण केली. आजचं राज्य जे आहे ते राज्य त्या ठिकाणी तोंड बघून केलं जातं. तसं राजा सुग्रीव म्हणला तसं होणार नाही. जो या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या सेवेच्या व्यतिरिक्त बाजूला सरेल त्याला त्या ठिकाणी शिक्षा केली जाईल, कठोर शिक्षा केली जाईल. सुग्रीव बोलतात, ऐशे सुग्रीवेने मुला निशाने त्रातरी गर्जना रतशिबिका संयोगना तत्क्षणी निघाले. राजा सुग्रीवाने त्या ठिकाणी सर्वांना कल्पना दिली आणि स्वतः त्या ठिकाणी नगरामध्ये सांगितलं, जसं प्रभू रामचंद्राचं राज्य आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राचा जन्म झाले चैत्र महिन्यामध्ये, म्हणून गुढीपाडव्याचा सण त्या ठिकाणी साजरा केला जातो आणि प्रत्येक घरी गुढी उभी केल्या जाते. तसं सुग्रीवाने सांगितलं, आपापल्या घरी ध्वज लावा, गुढ्या पताका लावा आणि राम कार्याचा या ठिकाणी शुभारंभ करा असं सुग्रीव बोलतात. अंगद सुग्रीव भारती चरणे महाशुरा व्याल वंजन श्वेत पत्रा धरिले छत्रा रायाशी. राजा सुग्रीवाने सर्वांना त्या ठिकाणी सांगितलं आणि रथ आणि शिबिका सज्ज केल्या, त्याच्यावर आरूढ झाले. राजा बसला, युवराज असणार अंगद प्रधान आणि राजा सुग्रीवाच्या डोक्यावर छत्र धरलं. प्रभू रामचंद्राच्या पत्नीचा शोध करायचा, मित्राच्या पत्नीचा शोध करायचा, कार्य हाती घेतलं. राजा सुग्रीव रामाच्या असणाऱ्या ठिकाणाकडे निघू लागले. झाला वादांचा गजर भाट गर्जती गंभीरा वानर विराचा संभार अतिसत्वर चालिला. वाद्याचा गजर होऊ लागला. कसा होऊ लागला? जस
ठिकाणी ढोल तासे पकवाज आणि टाळाचा गजर ऐकू येतो तसा राजा सुग्रीवानं सांगितलं आणि वाद्याचा गजर वाजू लागला. भाट त्या ठिकाणी गरजू लागले. वानराचा संहार चालता चालता डोलू लागला. पर्वता माघारी प्रसवन गेली शिकरी राम मणी मळे शिळे वरी गुहाद्वारी उपविष्ट. प्रभू रामचंद्राने लक्ष्मण भैयाला पाठवलंय. लक्ष्मण भैया गेलेत, परत येत नाहीयेत. पावसाळा संपला, हिवाळ्याची सुरुवात झाली तरी परत आले नाहीयेत. प्रभू रामचंद्र वाट बघतात. मालवंतगिरी पर्वताच्या ठिकाणी रामप्रभू एकलेच राहिलेले. सीता राजा रावणानं हडप केलेली. लक्ष्मण भैया त्या ठिकाणी राजा सुग्रीवाला चेतने देण्यासाठी गेले. रामप्रभू वाट पाहू लागले. पाहत असताना काय होतं बोला. श्रीरामदे कोणी वानरा अवधी केला जय जयकार अंगद सौमित्र सुग्रीवाविरा केला नमस्कार साष्टांगी. प्रभू रामचंद्र किष्किंधा नगरीकडे नजर लावून बसले होते. अहो नजर कुणाकडे लागत नाहीये. देवाचे भक्त त्या ठिकाणी उतावीळ होऊन येत आहेत. हे प्रभू रामचंद्र बघू लागलेले आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन झालं. प्रभू रामचंद्र दिसले. राजा सुग्रीवानं रथातून उडी मारली आणि प्रधान लोक सर्व त्या ठिकाणी उत्तरे नामाच्या चरणाला लागले. श्रीरामी दिलेले आलिंगना सुग्रीवे पाहुणे समाधान काय गर्जना बोलिला. प्रभू रामचंद्राच्या पायावर राजा सुग्रीवानं नतमस्तक झाला आणि पायावर पडल्याबरोबर प्रभू रामचंद्राने राजा सुग्रीवाचे दोन्ही हात धरले, वर उचललं आणि गळ्याला कडकड मिठी मारली. राजा सुग्रीवाला आनंद झाला आणि काय बोलू लागले. दूत धाडिले सत्वर युत युत महावीर वानर सेना सैन्य भार आती सत्वर गीताते. बघा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला राजा सुग्रीवानं सांगितलं, रामा तुमच्या कार्याची आठव झाली. आठव झाल्याबरोबर देशोदर्शीला मी काय केले, दूत पाठवले. पहिलं कसं होतं, फोन नव्हते, पत्राचा व्यवहार होता. पत्र जायला आणि पत्र परत यायला टाइम लागत होता. दूत पाठवले, रामा दूत पाठवले. देशीचे वानर तुमच्या कार्याला येणार आहे. राजा सुग्रीव सांगतो. ऐशे बोलता महावीर वानर सेनानी संभार घेऊ सरळे अपार धरा अपार व्यापुनी. हे रामायिका, माझं वानर सैन्य ना आताची आता आज्ञेचं पालन करतील आणि चौफेर जिकडं बघावं तिकडं वानराचा संभार तुमच्या कार्याला येईल असं सांगितलं. आणि सांगितल्याबरोबर राम पाहतात चौकडून वानराचा मेळा दिसला. पुढे बोला. हे वानर सेनाती प्रभा रितेना विशेषी तिथला व्यापनिया कुला जळ गोळांगोळा तै आली. बघा प्रभू रामचंद्राने पाहिलं 10 दिशेला वानराचा संभार दिसू लागलेला आहे. जिकडं पाहावा तिकडं वानराचे दिसू लागले आणि गोळांगोळ असणारे त्या ठिकाणी अस्वल पण आलेले बघितलेले आहेत. एक वानर पर्वताकारे एक वानरा माझी गजेंद्र तीक्ष्ण ते दृष्टा करू आते दुर्धर युधाते. प्रभू रामचंद्राने